चला बोला, शेवटची एंट्री बोला. गुड्स रिटर्न फ्रॉम विनय ₹500. बरोबर आहे. ट्रान्झॅक्शन काय? गुड्स रिटर्न फ्रॉम विनय ₹500. या ट्रान्झॅक्शनचा मराठीमध्ये अर्थ काय रे? काय अर्थ? गुड्स रिटर्न फ्रॉम विनय ₹500. माल परत आलेला आहे कोणाकडून? विनयकडून. किती रुपयाचा? ₹500. विनयकडून ₹500 माल परत आलेला आहे. ट्रान्झॅक्शन कळलं तुम्हाला? अर्थ कळला की पुढे सोपं होतं. गुड्स रिटर्न, माल परत आलेला आहे फ्रॉम विनय ₹500. कोणाकडून? विनयकडून. किती रुपयाचा? ₹500. बरोबर आहे? अरे बरोबर आहे का? ओके. मग ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये कोणते लेजर बाहेर निघतील? बरोबर आहे. इथे गुड्स रिटर्न घ्यायचं आहे आपल्याला. माल काय आलेला आहे? परत. आणि दुसरा काय घ्यायचं आहे? विनय. कोण घ्यायचं? विनयकडून ₹500 माल परत आलेला आहे. मग आपण एक एंट्री केलेली आहे गुड्स रिटर्नला आणि दुसरी एंट्री केलेली आहे विनयला. मला सांगा गुड्स कुठला अकाउंट आहे? गुड्स कुठला अकाउंट आहे? अरे गुड्स कुठला अकाउंट आहे? वाचा, त्याच्यामध्ये वाचा. रिअलमध्ये काय काय मोडतं ते वाचा. तुम्ही काहीच का करत नाही? दे रे ते गुड्स कुठे लिहिले ते दे मला. रोहित दे इकडं. चांगलं कोण लिहिलंय ते वस्तू. रिअल कुठे रे? अरे इथे लिहिलंय ना रिअल अकाउंट. या प्रकारामध्ये बिझनेसची कॅश, गुड्स व असेट. गुड्स कोणता अकाउंट आहे? रिअल अकाउंट. विनय कोणता अकाउंट आहे? रिअल अकाउंटच्या नियमानुसार गुड्स रिटर्न फ्रॉम विनय ₹500. विनयकडून ₹500 माल परत आलेला आहे. मग माल परत जर आला असेल तर माल आला की गेला? आला. बरोबर आहे. मग रिअल अकाउंटचा नियम काय म्हणतो? आला तर काय द्यायचा? गेला तर काय द्यायचा? मग माल इथे आला की गेलाय, मग काय द्यावं लागेल? डेबिट. म्हणून गुड्स अकाउंट डेबिटर किती? ₹500 माल परत आलेला आहे. टू विनय अकाउंट. विनय कोणता अकाउंट आहे? पर्सनल. मग पर्सनलचा नियम काय म्हणतो? द रिसिव्हर ऑर डेटर. घेणारा असेल तर डेबिट, देणारा असेल तर क्रेडिट. मग विनयकडून माल परत आलेला आहे, मग विनय घेणारा का देणारा आहे? विनयकडून माल परत आलेला आहे. विनय घेणार आहे की विनय देणार आहे? विनय आपल्याला देणार आहे. देवनात लक्षात येतं. गुड्स रिटर्न फ्रॉम विनय. विनयकडून माल परत आलेला आहे. मग ह्या सिच्युएशनमध्ये विनय घेणार आहे की विनय आपल्याला देणार आहे? विनय देणार आहे ना. विनयकडून माल परत आलाय म्हणजे विनय कोण आहे? देणार आहे. मग पर्सनल अकाउंटच्या नियमानुसार द गिव्हर और क्रेडिटर क्रेडिट. म्हणून विनयला टू विनय अकाउंट क्रेडिट आर. विनयकडून ₹500 माल परत आलेला आहे. एक एंट्री आपण केली गुड्स रिटर्नला. माल आलाय म्हणून काय द्यायचा? डेबिट. विनय अकाउंट कोणतं आहे? पर्सनल अकाउंट आहे. पर्सनलचा नियम आहे घेणारा असेल तर डेबिट, देणारा असेल तर क्रेडिट. विनयने आपल्याला माल दिलाय, विनय देणार आहे.
विनय कोण आहे? देणारा. मग देणाऱ्याला काय द्यायचा? क्रेडिट. म्हणून या ठिकाणी विनयला काय द्यावा लागेल? क्रेडिट.